पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकी हमले के जवाब में भारत सेना की ऑपरेशन सिंदूर के तहत की गई कार्रवाई का सत्ता पक्ष के साथ विपक्ष ने भी सराहना की है। इस ऑपरेशन के तहत पाकिस्तान और पीओके में 9 आतंकी ठिकानों को ध्वस्त किया गया। सैन्य बल की इस कार्रवाई पर कांग्रेस और विपक्ष के नेताओं ने सेना का अभिनंदन किया है। सर्वात पहिले तर भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीचं चोख उत्तर पहलगामच्या हल्ल्यानंतर देणं भारताकडनं अपेक्षित होतं ते उत्तर भारतीय लष्कराने दिलेलं आहे आणि अतिशय चोख उत्तर दिलं आहे। त्याबद्दल सर्वात पहिले भारतीय लष्कराचं मनापासून अभिनंदन करेल। आणि हा हल्ला करत असताना पाकिस्तानमधले जे नागरिक आहेत, जे निष्पाप नागरिक आहेत, ते कुठेच टार्गेट झालेले नाही आहे। स्पेसिफिक टेररिस्ट कॅम्पवर अटॅक करून आपण ते टेररिस्ट कॅम्प त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत। त्याबद्दल मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे की हे युद्ध हे देशाचं युद्ध आहे आणि या युद्धाला काँग्रेस पक्षाने समर्थन दिलेलं आहे। भावनिक वातावरण तयार करणं आणि आपण देशासाठी लढणं हा वस्तुस्थिती निहाय वेगळा प्रकार असतो। मला तरी वाटतं की या दोन्ही बाबीचा त्या ठिकाणी एक संबंध आहे। काँग्रेस पक्षानं कालच आपली CWC ची बैठक घेतली, त्यामध्ये जो निर्णय घेतला, त्यांनी जे समर्थन केलं देशासाठी, देशाच्या सैनिकांना, थोर सैनिकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, जे लढतायत त्यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं। जिस तरीके से हमारी सेना ने हमेशा हमारे देश का गौरव बढ़ाया है और हमारे देश की सेना पे निश्चित ही हमको गर्व है कि उन्होंने आतंकवादियों के ठिकाने ढूंढकर उद्ध्वस्त किए और पाकिस्तान को करारा जवाब दिया। इसलिए तीनों सेनाओं का मैं दिल से धन्यवाद करता हूँ। भारतीय सैन्य बलाढ्य आहे आणि एक शक्तिशाली भारत म्हणून आपण तो बघितलेला आहे आणि यामध्ये जो सैन्याने काल शौर्य दाखवलं आणि त्यातून दहशतवाद्यांचे हल्ले आपले अड्डे उद्ध्वस्त केले, ते ठिकाणं उद्ध्वस्त केले, त्याचं संपूर्ण देशातील सर्व पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। आणि उद्याला भारताला जर पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आमच्या सगळ्यांचं आहे। ही भूमिका हा पहलगामचा हल्ला झाल्यापासून आमच्या नेत्यांनी मांडलेली आहे, राहुलजींनी मांडलेली आहे आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर उद्याच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू।